नमस्कार मित्रांनो, आज मी बीडमध्येच आहे. मोबाईल रिपेअरिंग करायला आलतो जरा. माझा जो शूटिंगचा मोबाईल आहे तो. तर मित्रांनो, त्यामुळेच व्हिडिओ आलेले नाहीत आपल्या या हप्त्यात भरात. रविवारपासून होते चालू. आणि आपल्या जर फेसबुकला किंवा इंस्टाग्राम पेजला जर नवीन असताल तर फॉलो करून घ्या. व आपल्या यूट्यूब चॅनलला जर हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या यूट्यूबला चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला घर बसल्या बाजाराची व्हिडिओ व संपूर्ण माहिती मिळल्या जाईल. तर मित्रांनो, मी 2-3 दिवस झालं सध्या व्हिडिओ पाहतोय बघा बिबट्यांचे. तर सध्या आहे बऱ्याच जागेवर बिबटे हल्ला भरपूर करायला लागलेले आहेत. हे मला पण मान्य आहे. आणि त्यांचा म्हणजे कहर जास्त झालेला आहे सध्या. आणि कालचा तो काहीतरी 500 बिबटे जे आहेत ते वनताऱ्याला नेऊन सोडायचे आहेत. आणि बाकीचे त्यांना जिथं कुठं सोडायचे असतील समजा तिकडे सोडणार आहेत. ते 2000 काहीतरी आहे असं त्यांचा अंदाज आहे. पण त्याहून जास्त आहेत असा गावकऱ्यांचा अंदाज आहे. म्हणजे नगर पट्टा झाला आपला किंवा पुणे पट्टा झालं, या पट्ट्यात जास्त आहेत ते. तर मित्रांनो, तुम्हाला एक खरी गोष्ट सांगायची म्हणलं तर आजच्या कंडिशनला मित्रांनो, त्याच्या घरापर्यंत आपण चाललो, तो आपल्या घरापर्यंत नाही यायला. समजलं का? त्याच्या घरापर्यंत आपण चाललो. बरं ठीक आहे, चला जाणं येणं हे चालू असते, माणसाचं पहिल्यापासून आहे. पण तो जो जनावर खात होता जे रानावनामध्ये त्याला जे खायला मिळायचं, आपले डुक्कर झाली, परत सायाळ झालं, परत काय म्हणतात त्याला, हरिण झालं, काळवट झालं, मोर झाले, हे जे वन्य जे प्राणी आहेत हे मित्रांनो आता माणसालाच पुरवणार ना. त्यांनी जायचंय कुठून? आज त्या बिबट्यांनी किंवा चित्त्यांनी जायचंय कुठं आज मित्रांनो? आजच्या ह्याला आपण त्याच्या घरापर्यंत पोहोचायला लागलो मित्रांनो. तो आपल्या घरापर्यंत मजबुरीने यायला लागला, कारण की त्याचं जे खाद्य जो तो चारा खातो, तो चारा आपल्या माणसालाच पुरवणार ना. आता आपल्या जंगलाने म्हणा किंवा शेताने म्हणा रोजच सश्याची शिकार चालू आहे. कुठं हरिणाची चालू आहे लपून लपून, कुठं मोराची चालू आहे, कुठं काय म्हणतात त्याला अजून सायाळाची चालू आहे. डुकर तर सल्यामच आहे म्हणायचं. ह्या अशा जे शिकार आहेत, मग त्याला खायला नसल्यावर मित्रांनो त्याच्याकडे पर्याय राहत नाही हो. तो तरी काय करेन? त्यांनी काहीतरी